नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत छोल्याची भाजी. त्यासोबत गरमागरम पुरी देखील करणार आहोत. तरी ते मी 1 वाटी छोले 5 ते 6 तास छान भिजून घेतलेत. आता भिजल्यानंतर यातले पाणी काढून घ्यायचे. पाणी काढून यात थोडेसे पाणी घालून एका पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात. छोले धुतल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये छोले काढून घेतलेत. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचे. 1 चमचा तेल घालूयात. थोडेसे मीठ घालायचे. 1 चिमूट हळद घालायची. आता कुकरमध्ये डबा ठेवून कुकरला इथे आपण 3 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे आपण वाटण तयार करण्यासाठी डिशमध्ये मी काही जिन्नस घेतलेत. उभे चिरलेले 3 ते 4 कांदे, 1 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर, 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतले आणि इथे भाजीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 4 ते 5 काजू घेतलेत. आता हे सर्व आपण तव्यावर भाजून घेऊयात. त्याकरता इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घातले. तेल गरम झालं की यामध्ये उभा चिरलेला कांदा 2 ते 3 मिनिटे आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. कांदा इथे 2 मिनिटे झाले, छान सोनेरी रंग आला आहे. आता यामध्ये आपण राहिलेले जिन्नस देखील भाजून घेणार आहोत. लसूण घातलं आहे, आलं, हिरव्या मिरच्या आणि काजू घालून 1-2 मिनिटे भाजून घेऊयात. तर इथे आपण काजू वापरलेले आहेत. काजूच्या ऐवजी इथे तुम्ही तीळ देखील वापरू शकता किंवा थोडेसे शेंगदाणे देखील वापरू शकता. ते सर्व छान भाजून झालं की यामध्ये घालणार आहोत 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे घालायचे, 2 चमचे धने घालूयात. आता हे सर्व 1 मिनिटे भाजून घेऊयात. तर इथे आपण धनेची पावडर किंवा जिऱ्याची पावडर वापरणार नाही. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला धने जिरे छान यामध्ये भाजून घ्यायचे. आता हे सर्व छान भाजून झालं की यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो देखील 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊयात. तर यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातली. आता हे सर्व आपण 1-2 मिनिटे भाजून घेऊयात. आता हे सर्व छान भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात. 2 ते 3 मिनिटे झालेत. हे सर्व छान थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. त्याकरता भाजलेला मसाला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. झाकण लावून आता मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेऊयात. थोडेसे पाणी घालून हे मिक्सरला मी बारीक असं वाटण तयार करून घेतले. तयार केलेलं वाटण आता आपण साईडला ठेवून देऊयात. तरी ते गॅसवर कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली की यामध्ये 3 पळ्या तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा मोहरी घालूयात. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. 2 तमालपत्रे घातले, 2 हिरव्या विलायच्या घालायच्या आहेत, 1 तुकडा दालचिनीचा घातला आहे. दालचिनी वापरल्यामुळे ते मसाल्याला छान असा सुगंध येतो. आता हे सर्व छान भाजले गेले की यामध्ये आपण घालणार आहोत तयार केलेले वाटण. आता हे सर्व 2 मिनिटे आपण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊयात. तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे मसाला आपला खाली डागला जात नाही किंवा करपला जात नाही. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. 2 चमचे लाल मिरची पावडर घातली. तर इथे आपण हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे अगदी थोडंसे आपण यामध्ये लाल तिखट कमी घातले तरी चालेल. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे छोले मसाला घालायचे. याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला देखील वापरू शकता. अर्धा चमचा हळद घालायची. आता हे सर्व तेलामध्ये 1 मिनिट आपण परतून घेऊयात. आता हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातले की हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर यावर झाकण ठेवून 2 मिनिटे आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिटे झाले. इथे आपण मसाला छान असं तेल सुटले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिला आहे, तर यामध्ये थोडेसे पाणी घालून यामध्ये घालायचे. आता हे सर्व मिक्स करून 2 मिनिटे आपण तेल सुटेपर्यंत हे परतून घेऊयात. मसाला परतेपर्यंत इथे आपण छोले शिजले का बघूयात. तर इथे छोले छान असे मऊसर शिजलेत. 2 ते 3 मिनिटे झालेत. इथे मसाल्याला छान असं तेल सुटले. तुम्ही बघू शकता सर्व बाजूने मसाल्याला छान असं तेल सुटले. आता यामध्ये आपण शिजवलेले छोले आहेत ते घालूयात.
छोल्यामधले पाणी मी थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवले. आता यामध्ये आपण फक्त छोले घालणार आहोत. 2 मिनिटे आपण छोले मसाल्यात छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिटे झालेत. छोले इथे मसाल्यात छान परतले गेले की शिजवलेले पाणी आहे ते देखील यामध्ये घालणार आहोत. इथे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता. तर आता यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घातले. तर आपण यामध्ये छोले शिजवलेले पाणी आणि गरम पाणी दोन्ही ॲड केलेले आहे. आता एक 5 मिनिटे भाजी उकळल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर अशा पद्धतीने ती आपली छोल्याची भाजी तयार झाली. आता यासोबत खाण्यासाठी गरमागरम पुरी देखील करणार आहोत. तर याआधी मी आमरसासोबत झटपट अशी टम्म फुगलेली पुरी ह्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली देते, ती देखील तुम्ही इथे बघू शकता. तर इथे आपल्याला पुरीची साईज थोडी मोठी लाटायची. तर पुरी लाटून झाली की आता आपण तेलामध्ये तळून घेऊयात. तर इथे आपलं कढईमध्ये तेल देखील गरम झाले. तेल गरम झालं की यामध्ये पुरी सोडायची. तर टम्म फुगलेली ते पुरी आपली दोन्ही साईडने छान अशी तळून झाली. तर राहिलेल्या पुऱ्या देखील आपण याच पद्धतीने तळून घेऊयात. पुरी तळून झाली की डिशमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे आपली छोल्याची भाजी आणि टम्म फुगलेली गरमागरम पुरी तयार झाली. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक, शेअर व कमेंट करा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.